एक हत्ती, एक गाव आणि त्याच्यावर उभं राहिलेलं प्रेमाचं साम्राज्य. मग एक दिवस अचानक न्यायालयाचा आदेश येतो आणि त्या प्रेमावर काळजीचं सावट येतं. ही गोष्ट आहे माधुरी उर्फ महादेवी, जी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नान्नी गावातील एक लाडकी हत्तीण आहे. मग आता हे माधुरी कोण होती? 1992 पासून जवळपास 32-33 वर्ष ही हत्तीण या नान्नी गावामध्ये राहायची. मंदिराच्या कार्यात सहभागी असायची. गावातील प्रत्येक सण असेल, उत्सव असतील, मिरवणुका असतील, त्या प्रत्येकामध्ये माधुरीचा सहभाग असायचा. त्यामुळं नान्नी गावकरी असतील, लहान मुलं असतील किंवा पर्यटन असतील, त्याच्यामध्ये ती एक आकर्षण ठरली होती. जणू ती एक गावची एक सदस्य आहे आणि नान्नी गावकऱ्यांनी तिचं खाणंपिणं असेल, तिची देखरेख असेल, देखभाल असेल, त्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली होती आणि ते अतिशय उत्तम रित्या पार पाडत होते. तेवढ्यात तिथे एक एंट्री होते पेटाची. आता पेटा म्हणजे काय? पेटा म्हणजे पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल, म्हणजे प्राण्यांच्या हितासाठी कार्य करणारी एक संस्था आहे. आणि त्या संस्थेचा उद्देश आहे प्राण्यावर होणारे जे छळ आहे थांबवणे, ते छळ थांबवणे किंवा त्याच्या हक्कासाठी जनजागृती करणे, हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. मग पेटाने काय केलं? पेटाने असा आरोप केला की माधुरी जी हत्तीण आहे ती योग्यरित्या ठेवली जात नाहीये, तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा तिला वैद्यकीय जी तपासणी आहेत किंवा नैसर्गिक पर्यावरण तिला मिळत नाही, असे काही पेटाने केले, अशा तक्रारी केल्या. आणि त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने हस्तक्षेप केला आणि न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली. न्यायालयीन याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने माधुरीला अंबानी ग्रुपच्या वंतारा या गुजरात मधल्या प्राणी पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्याचे न्यायालयाने आदेश दिले. आणि जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला की माधुरीला वंतारा या गुजरातमधील प्राणी पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्यात यावं, असा जेव्हा निर्णय आला तेव्हा लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या. लोक संतप्त झाले. लोकांनी पूर्ण नान्नी गावामध्ये आंदोलन सुरू केली, निवेदनं दिली. लोकांनी सोशल मीडियावर ट्रेंड चालू केले, सेव्ह माधवी, ब्रिंग बॅक माधुरी, अशा काही ट्रेंड्स लोकांनी चालू केले. गावकऱ्यांचं म्हणणं याच्यामध्ये असं होतं की माधुरी आमचे एक कुटुंब आहे, कुटुंबातला एक भाग आहे, आम्ही तिची काळजी घेतो आणि ही माधुरी जबरदस्तीने एक अन्यायकारक आहे. याच्या परिणाम असं झालं की जिओला बायकॉट करण्यात आलं. जिओ थ्रू लोक काही एअरटेलमध्ये स्विच झाले. अशा काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी नान्नी गावामध्ये घडल्या. परंतु अखेर न्यायालयाचा आदेश असल्यामुळं, न्यायालयाच्या आदेशानुसार प्राण्याच्या कल्याणासाठी म्हणत वन विभागाने शेवटी माधुरीला वंतारा येथे, गुजरात येथे वंतारा येथे हलवलं. किंवा वंतारामध्ये माधुरीसाठी मोठा एक खुला परिसर आहे, वैद्यकीय देखरेख आहेत, नैसर्गिक वातावरण आहे आणि इतर हत्तीसोबतचे एक सामाजिक जीवन तिला सुविधा आहेत, असं वंताराचं म्हणणं आहे. पेटा आणि वन विभागाचा असा दावा आहे की हे वातावरण तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गावकऱ्याच्या मते माधुरी तिथे एकटी पडली आहे कारण तिचं आयुष्य गावातच होतं, कारण आम्ही इतके दिवस तिच्यासोबत राहिलेलो, ती जवळीक निर्माण झालेली होती. आणि ही जेव्हा सगळी घटना घडली, या घटनेनंतर अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या. काहींनी न्यायालयाचं समर्थन केलं आणि तर काहींनी माधुरीला परत आणण्यासाठी एक मोहीम चालू केली. माधुरी एक हत्ती नसून, या प्रकारावरून एवढं लक्षात आलं की माधुरी एक हत्ती नसून ती कोल्हापूरच्या संस्कृतीचा एक भाग बनली होती आणि हे स्पष्ट झालं या सगळ्या चित्रावरून. पण एवढं मात्र नक्की आहे की माधुरीने कोल्हापूरकरांच्या हृदयामध्ये एक अढळ स्थान मिळवलेलं आहे आणि सध्या ती वंतारामध्ये आहे. आणि मला पर्सनली असं वाटतंय की एवढ्या लोकांच्या जर भावना त्या जुडलेल्या असतील, एवढं प्रेम असेल, तर गव्हर्नमेंट याच्यावर एक निर्णय घ्यायला पाहिजे की तिच्यासाठी इथे एक पूरक वातावरण तयार केलं पाहिजे. किंवा गावकरी म्हणतात की आम्ही सज्ज आहे तिची काळजी करायला, तिचं देखभाल करायला. बरं तसं नसेल तर पेटाने किंवा वंताराच्या टीमनी पिरियडिकल ट्रीटमेंट किंवा तपासण्या हे इथे येऊन केलं पाहिजेत आणि इथंच माधुरीला शिफ्ट केलं पाहिजे, जेणेकरून परत एकदा माधुरीला कोल्हापूरकरांचं प्रेम भेटेल आणि परत एकदा कोल्हापूरकरांना माधुरी परत भेटेल. याच्यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.